राज्यात सुरू असलेल्या ओबीसी आणि मराठा आंदोलनामुळे काय घडू शकतं याची एक झलक मनोज जरांगेंच्या मातोरी या गावात दिसली। मराठा आणि ओबीसी समाजात आपापसात खुन्नस निर्माण झाल्यानंच दगडफेक झाली। सुदैवानं मोठी हानी झाली नाही, मात्र दोन्ही समाजाच्या वतीनं भडकाऊ वक्तव्य झाली तर परिस्थिती हाताबाहेर जाईल। मातोरीमध्ये नेमकं काय झालं पाहूयात। मनोज जरांगे यांच्या मराठ्यांच्या ओबीसी आरक्षणाच्या मागणीवरून सुरू झालेला दोन्ही समाजातला वाद आता हातघाईवर आलाय का असा प्रश्न उपस्थित करणारी ही दृश्य आहेत। बीड जिल्ह्यातील मातोरी गाव तसं शांत आणि सलोखा जपणारं, पण आता याच गावाचा एक वेगळा चेहरा जगासमोर आला। ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे हे भगवानगडावर दर्शनासाठी मातोरी गावातून जाणार होते। या निमित्तानं रात्री 8 वाजता ओबीसी समाजाचे तरुण या गावातून घोषणाबाजी करत भगवानगडाकडे गेले आणि तोच समूह परत डीजे घेऊन मातोरी गावाकडे रवाना झाला। डीजेच्या तालावर नृत्य आणि घोषणाबाजी सुरू झाली आणि त्यानंतर जे घडलं त्याची साक्ष देणारं हे दृश्य। मातोरीमधल्या दगडफेकीत 4 ते 5 जण जखमी झालेत, तर 4 ते 5 दुकानांचंही नुकसान झालंय। या घटनेनंतर दोन्ही गटांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात आहेत। गावातल्या काही लोकांनी वाहतुकीचा खोळंबा होत असल्यानं डीजे बाजूला घ्यायला सांगितलं आणि यानंतर जरांगे यांच्या नावानं शिवीगाळ झाल्याचा आरोप काही गावकऱ्यांनी केला। डीजे इथं वाजवायला चालू केला मातुरी गावामध्ये, तर गावच्या काही प्रतिष्ठित लोक म्हणले डीजे वाजू नका इथे, रस्ता जाम केला, गाड्या भरपूर गाड्या आल्या, रस्ता जाम झालाय, तर म्हणले इथं गाव वाचू नका, थोडं पुढे गेले रो आता, पण ते नंतर जातीवादक शिव्या द्यायला चालू केलं, त्याच्यामुळे जास्त म्हणजे थोडं तणावाचं वातावरण झालं। दरम्यान आधी रॅलीतून दगड भिरकावल्यानं नाईलाज झाल्याचंही काही जणांचं म्हणणं आहे। इथल्या लोकांना बी हे करायचं नव्हतं, प्यारामारी दगड फेकायला सुरू झाले, त्याच्यानंतर मग आता गावात येऊन बाहेर गावचे लोक दगड मारायला लागल्यावर गावातले लोक स्वतःचं संरक्षण करायसाठी काहीतरी करणारच आहेत। लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे भगवानगडावर जाण्याआधी नेमकं मातोरी गावात घडलं काय ते पाहणं सुद्धा महत्वाचं आहे। हाके पोहोचण्याआधीच रात्री 8 वाजता ओबीसी तरुण मातोरीमध्ये दुचाकी रॅली घेऊन आले। हे तरुण गावातून गडाकडे जाताना जोरदार घोषणाबाजी करत गेले। हात जमाव येताना डीजेच्या तालावर नाचत आला। यावेळेला काही ग्रामस्थ आणि रॅलीमधल्या तरुणांमध्ये जोरदार घोषणा युद्ध आणि बाचाबाची सुद्धा झाली। दगडफेकीची सुरुवात नेमकी कुठून झाली हे माहीत नाही, पण नंतर तुफान दगडफेक झाली एवढं मात्र नक्की। ग्रामस्थ सुद्धा एकजुटीनं रस्त्यावर आले आणि दोन्ही गटात जोरदार धुमश्चक्री झाली। पहाटे 4 वाजता लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे त्याच रस्त्यावरून प्रचंड बंदोबस्तात भगवानगडाकडे गेले आणि त्यांनी दर्शनही घेतलं। साधारण तासाभरानंतर म्हणजे 5 वाजता लक्ष्मण हाके यांचा दौरा त्यांनी रद्द केला आणि थेट पुणा गाठलं। मातोरी हे मनोज जरांगे पाटील यांचं गाव। गावामध्ये मराठा समाज बहुसंख्य आहे। गावाच्या बाजूलाच वंजारी समाजाचं पवित्र स्थळ भगवानगड आहे, जिथे भगवान बाबा यांची समाधी आहे। मनोज जरांगे पाटील यांनी तर थेट दगडफेकीच्या मागे छगन भुजबळ यांचं नाव जोडून टाकलं, तर लक्ष्मण हाके यांनी सुद्धा पळून न जाता आपण पुन्हा रॅली काढू असं म्हणत आव्हान दिलंय। म्हणजे त्याला तिथं काय करायचं होतं, दंगल घडून आणायची होती। म्हणजे आमच्या तिथूनच गाड्या जातात आंतरवालीला, नाही बोललं तरी बोललं म्हणायचं, गाडी नाही धक्का लागला तर लागला म्हणायचं, गाड्या फोडायच्या आणि दंगल घडून आणायची। ही त्या छगन भुजबळचा डाव होता। शक्यता का नसू नाही म्हणतोय मी तुम्हाला, काय याच्यात शक्यता नाही की त्यांनीच केलं, 100% शक्यता याच्यात अशी वाटते की त्यांनीच केलं। 368 किलोमीटर अंतरावरती ज्या अंतरवली सराटीच्या जवळ वडीगोद्री नावाचं गाव आहे, त्या गावामध्ये मी पहिल्यांदा तिथं जाऊन बसलो। अंतरवली सराटीच्या 5 सदस्यांचा मला आग्रह होता की तुम्ही आमच्या गावात आला तर आम्ही तुमचं स्वागत करू। मग 368 किलोमीटरवरून मी जर तिथं जाऊन उपोषण करत असेल, एवढी सगळी लोक त्या भावनेला साथ देत असतील, तर पळून जाणारा लक्ष्मण हाके कसा असेल। लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांचे आधीचे दौरे शांततेत झाले, पण बीडच्या दौऱ्यातच गडबड का झाली आणि तीही गडबड मनोज जरांगे पाटील यांच्याच गावात का झाली असा प्रश्न निर्माण झालाय। बीड जिल्ह्यातील काही घटना पाहता या जिल्ह्यात छोट्या छोट्या कारणांवरून रक्तरंजित घटना घडल्याचा इतिहास आहे। त्यामुळे आता मराठा ओबीसी वादाचा भडका उडाला तर तो सर्वप्रथम बीडमधूनच उडण्याची शक्यता आहे। त्यामुळे बीडमध्ये धुमसणारी अदृश्य आग लवकर विझवली गेली नाही
तर त्याच्या झळा राज्याला कधीही बसू शकतात. मनोज जरांगे पाटील यांचं गाव मातोरीमध्ये काल जी दगडफेक झाली त्याच्या पाठीमागे फार मोठी पार्श्वभूमी दिसत नाही. मात्र मराठा आणि ओबीसी यांच्या आंदोलनामुळं मराठा आणि ओबीसींच्या मनात एकमेकांच्या बद्दल खुन्नस आणि राग निर्माण झालेला आहे आणि त्यातूनच ही घटना घडली. त्यानंतर सुद्धा हाके म्हणतायत मी मैदान सोडणार नाही. दुसरीकडे मनोज जरांगे पाटील म्हणतात माझ्या मराठ्यांना त्रास झाला तर मी बघून घेईन. या दोघांच्या वक्तव्यामुळं पुन्हा या आगीमध्ये या रागामध्ये भर पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता प्रत्येकाने आपली सतत विवेकबुद्धी वापरणं गरजेचं आहे. सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, मातोरी.